ह्या लोकांना, कोल्हापूरच्या लोकांना पाणीच प्यायला द्यायचं नाही म्हणून हे सगळं आमच्यावर खोटं आरोप करत आहेत. मग 2024 ला त्यांनी तिथं साहेब अभ्यंग स्नान केलं. त्यानंतर आजपर्यंत पाणी कोल्हापूरच्या जनतेला आहे काय, आहे एक साधा आमचा प्रश्न आहे. अजूनही पाणी नाही साहेब. 14 साली आमदार होणार, मी निवडणुकीला उभारणार नाही, तिने योजना करून आणली. त्यावेळी सगळ्या योजनेमध्ये एनओसी नव्हत्या. त्यावेळी अमल महाडिक साहेब आमदार झाले आणि सगळ्या योजना आमचे त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळे एनओसी साहेब आपल्याला दिल्या. म्हणजे फॉरेस्टचे असेल सगळे ए टू झेड एनओसी दिल्या. यांचं डिपॉझिट जप्त व्हायची वेळ आली, जनतेनं त्यांना नाकारलेला आहे. यांना कळायला पाहिजे आता तुमचं सगळं संपलेलं आहे, तुम्ही आता घरात बसायची वेळ आलेली आहे, तरी शेवटची फडफड चालू आहे. ही राहायला सगळे कोल्हापुरात, ह्यांची पोरं बाळ कोल्हापुरात, ही हॉस्पिटल्सला कोल्हापुरात, जिल्हा परिषद कोल्हापुरात, पंचायत समिती कोल्हापुरात, सगळं लोड या शहरानं घ्यायचं. कोल्हापूर महानगरपालिकेनं यांचं सगळं लोड घ्यायचं. आणि मग असं असताना हद्दवाढला विरोध का? कोल्हापूर महापालिकेची निवडणूक तब्बल 6 वर्षांनी होत आहे. विशेष म्हणजे मागील महापालिका निवडणुकीत जे पक्ष एकत्र होते ते आता यावेळी एकमेकांच्या विरोधात उभे राहताना दिसत आहेत. उदाहरणार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना. कारण राष्ट्रवादी व शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यामुळं त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी निर्माण झाली. म्हणूनच ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती होते की स्वबळावर आपापले पक्ष लढवतात हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे सध्या तरी महाविकास आघाडी व महायुती एकत्रितपणे काम करताना दिसत आहेत. युती व आघाडी दोघेही सध्या निवडणूक रणनीती आखण्यात गुंतलेले आहेत. आज आपल्यासोबत आहेत महायुतीतील 3 घटक पक्ष, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार व शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षांचे पदाधिकारी. तर आज आपल्यासोबत आहेत महेश जाधव, भाजपचे प्रदेश सचिव. दुसरे आपले गेस्ट आहेत सत्यजित उर्फ नाना कदम, शिवसेना एकनाथ शिंदे जे जिल्हा समन्वयक आहेत, माजी नगरसेवक आहेत, शिवाय गटनेते सुद्धा होते महापालिकेमध्ये. तिसरे गेस्ट आहेत आदिल फरास, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष. तर माझा एक पहिला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आता निवडणूक सुरू होते आणि प्रचाराचा धुरळा आता सुरू झाला आहे, आरोप प्रत्यारोप सुरू झाला आहे. तर या प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये विशेषतः 2 मुद्दे विरोधकांकडून चर्चिले जातात. एक म्हणजे खराब रस्त्यांचा प्रश्न आणि दुसरा हद्दवाढीचा प्रश्न. मला सुरुवातीला जरा खराब रस्त्यांच्या विषयी मला बोलायचं आहे की 100 कोटींच्या जे काय रस्ते आता कोल्हापुरात तयार होत आहेत त्यामध्ये महायुतीला टार्गेट केलं जाते की या 100 कोटीच्या रस्त्यामध्ये कंत्राटदार, ठेकेदार, अधिकारी आणि राजकारणी यांची एक साखळी आहे आणि त्यामुळं हे निकृष्ट दर्जाचे रस्ते झाले असे त्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे आमदार सतीश पाटील यांनी असं सांगितलं की पावसाळा राहू दे, ही निवडणुकीपूर्वीच हे रस्त्यांची यांची वाट लागेल असं आमदार सतीश पाटील यांचं म्हणणं आहे. तर या रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे, ह्यात काय तथ्य आहे, काही दिशाभूल करण्यासाठी ह्या सगळा आरोप प्रत्यारोप सुरू आहे. साहेब या निवडणुकीमध्ये माजी पालकमंत्री साहेबांना आता दुसरा कोणता मुद्दाच राहिलेला नाही. 100 करोड रुपये हे महायुतीच्या सरकारने कोल्हापूरसाठी दिलेले आहेत. पण ती 100 करोड रुपये च्या कामाची सुरुवात नेमकी पावसाळ्याच्या आधी चालू झाली आणि पावसाळा कधी 3-4 महिन्यापेक्षा जास्त चालला नाही. यावेळी दुर्दैवानं 6-7 महिने कंटिन्यू हा पाऊस चालू राहिला. त्यामध्ये राज्य शासनाचे 25 करोड रुपये आपल्याला महापालिकेला जमा झालेत. अजून 75 करोड रुपये यायचे पण आहेत. 100 कोटी नाही तर 25 कोटी जमा झालेत. आणि त्या 25 कोटीमध्ये खालचा जो लेअर असतो, पहिला लेअरचा आपण जे म्हणतो 1-2 लेअरमध्ये 3 लेअर असतात, त्यातली 2 लेअर करून साईडचे गटर, फुटपाथ ही कामं चालू झालेत. थोड्या ठिकाणी युटिलिटी शिपिंगची कामं चालली आहेत. सतीश पाटील ज्या त्यांच्या कदमवाडीच्या दवाखान्याला रोज येतात, बावड्यातून ॲपल हॉस्पिटल बसून, तिथे 5 करोड रुपयाचे 4 कोटी 80 लाखाचं साहेबी कामच्या इथे काम झाले. 4 कोटी 25 लाखाचं साहेब त्या रस्त्यावर ते रोज ये जा करतात. पूर्ण फिनिश रस्ता आहे, लाईट लागलेले आहेत, गटरच झालेले आहेत. कारण तो खुला रस्ता होता. शहरातील आता बऱ्याच मंगळवारपेठेमधला जो आता रस्ता चर्चेचा विषय चालू आहे
जो पाण्याच्या खजिन्याला गेलेला रस्ता आहे अच्छा. त्याचं साहेब 1-2 लेअर मारले त्यात अजून फिनिश रस्ते करायचे आहेत. हा. त्याच्या आधीच यांचा दंगा चालू आहे. अजून 14 रोड पैकी 3 रोड अजून कामाला सुरुवातच झालेली नाही. तिथं टेक्निकली थोड्या अडचण झालेल्या आहेत आणि मुळात शासनाकडे पैसे झालेले नाहीत. अजून 100 कोटीची कामच पूर्ण व्हायची. जवळजवळ परत कोल्हापूरसाठी फक्त रस्ते, गटर, डीपीटीचे माध्यम परत 200 कोटीची आमची कामं चालू आहेत. ज्या ठिकाणी पुराचं पाणी येतं तिथं आमचे कॉन्क्रीटचे रोड चालू आहेत. आदिलच्या मतदारसंघामध्ये एक सर्वात महत्वाचा एक रोड होता चप्पल लाईनचा, प्रत्येक वर्षी तो खराब होत होता. त्या ठिकाणी आता 70 लाख रुपयाचं आमचं काम झालेलं आहे. छत्रपती शिवाजी चौकातून पापाई तिकटीपर्यंत कॉन्क्रीट रोड, अशी बऱ्याच ठिकाणी. आता न्यू पॅलेस परिसरामध्ये तुम्ही जर बघितले त्या भागामध्ये पुराचं पाणी येतं, त्या ठिकाणी आम्ही सगळे रोड कॉन्क्रीट केलेले आहेत. म्हणजे अंतरंग हॉस्पिटल असेल, सर्वसाक्षी गणपती असेल, सन सिटी असेल, रॉयल ऑस्ट्रेलिया बिल्डिंग असेल, माळीमाळ असेल, बेडेकर माळ असेल, या सर्व पवार माळ असेल, या सगळ्या ठिकाणचे रस्ते आम्ही कॉन्क्रीट केलेले आहेत. एका साईडला जाधववाडी कदमवाडी जोडणारा कनेक्टिव्हिटी रोड आहे, तो आम्ही कॉन्क्रीट रोड करून घेतलाय. म्हणजे एका साईडला चांगली काम आहे, त्याबद्दल काही चर्चा करायची नाही. पण तुमच्याकडे काही मुद्दा नाही म्हणून राज्य शासनाने जे पैसे दिले आहेत त्याच्यावरती आता तुम्ही विधानसभेत आवाज उठवता. 15 वर्ष कोल्हापूरमध्ये त्यांनी काय केलं हा आम्ही प्रश्न विचारतो ना त्यांना. 15 वर्ष त्यांनी कोल्हापूरसाठी काय केलं? रस्त्यात भ्रष्टाचार झालाय, त्या ठेकेदार किंवा राजकारणी यांच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं त्यांचा आरोप आहे. साहेब ते गृह राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. त्यांनी विधान भवनात तारांकित प्रश्न मांडू द्या, चौकशी लावायची मागणी करू द्या. आम्ही उलट म्हणतो 15 वर्षांमध्ये कोल्हापूरमध्ये तुम्ही काहीच नाही केलं. ते घाण आम्ही आता काढायला सुरुवात केली साहेब. ते आम्ही आता घाण काढायला सुरुवात केलेलं आहे. तसं होऊ शकत नाही. कसं होणार? यामध्ये माझं असं मत आहे की आमचे आता राजेश क्षीरसागर आमदार आहेत, अमल महाडिक आमदार आहेत, खासदार धनंजय महाडिक आहेत. या लोकांच्या आणि काही नानांनी स्वतः हे फंड शासनाकडून या ठिकाणी कोल्हापूरसाठी आणला. या अगोदर फंड पण येत नव्हता आणि नुसतंच जाहीर करायचे, फंड कधी येत नव्हता. हा फंड आणला आणि प्रत्यक्षात कामं पण सुरू झालेले आहेत. वास्तविक हे फंड आणायचं काम, शासनाकडे मंजूर करायचं काम आमच्या नेत्यांनी आणि आमच्या पक्षानं केलेलं आहे. त्यानंतर ते रीतसर महानगरपालिकेच्या माध्यमातून टेंडर पब्लिश होतं. अनेक कॉन्ट्रॅक्टरना खुलं असतं, ते अनेक कॉन्ट्रॅक्टर तिथं अर्ज करतात, टेंडर भरतात, लोएस्ट असेल त्याला ते काम मिळतं. त्यानंतर त्याचं काम कसं चाललंय, काय चाललंय हे बघायचं काम महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं काम आहे. त्या अधिकाऱ्यांची ती जबाबदारी आहे, ना ओनली पक्षाची ना आमच्या नेत्यांची. त्यामुळे ते काम होते, नीट होते का नाही ते बघायचं काम त्यांचं असते. तरी देखील हे रस्ते आता नाना म्हणले त्याप्रमाणे खऱ्याच तुम्ही एका दुसरा कुठला तरी रस्ता जाणीवपूर्वक त्या ठिकाणचा खराब झाला असेल, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनं रस्ता खराब केला असेल म्हणून ते इतर सगळ्या ठिकाणी झालेले रस्ते सांगायला गेलं तर तास लागेल. की कोल्हापुरातले असे अनेक रस्ते आता या युतीच्या माध्यमातून, या आमच्या नेत्यांच्या माध्यमातून फंड आणून चांगले केलेले आहेत आणि त्याचा लाभ सगळी कोल्हापूरची जनता घेते. पण 10 मध्ये एक नगरसेवक झाले तर 10 कामातले 9 कामं झाली आणि एक काम झालं नाही की लगेच त्याच्या नावानं त्या ओरडायला चालू करतात. तशा पद्धतीनं रस्त्याची अवस्था आता अशी आहे की सुरुवातीचा टप्पा आता नाना म्हणले त्याप्रमाणे झालेला आहे. इथून पुढचे बाकीचे सगळे 100 कोटी हे रस्त्यासाठी चांगले वापरले जाणार आहेत आणि त्याचा अनुभव या येणाऱ्या काही कालावधीमध्ये या कोल्हापूरच्या जनतेला मिळेल. विरोधी पक्षाकडे मुद्देच नाहीत म्हणून काहीतरी काढायचं म्हणून काढलेलं आहे असं मला वाटते. थेट पाईपलाईन संदर्भात सुद्धा आमदार क्षीरसागरांनी काही मुद्दा उपस्थित केलाय. काय नेमकं काय प्रकरण आहे ते? नाही, थेट पाईपलाईन मध्ये साहेब आम्ही ज्यावेळी नगरसेवक म्हणून आदिल होतो, आम्ही होतो, आता आमच्या बरोबर शिवसेना झालेले सारंग देशमुख त्यावेळी तिकडे होते. हे सगळं साहेब आम्ही त्यावेळी नगरसेवकांनी चांगलं काम येते आणि आदरणीय मोदी साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये केंद्रातून ही योजना आली आणि केंद्रातून जवळजवळ 380 करोड रुपये महापालिकेला मिळाले. राज्य शासनाचा होता तो पण हिस्सा आला. पण त्याचा वापर कसा केला पाहिजे ह्याच्यावरती साहेब कंट्रोल कोणाचं नव्हतं. आज मला तुम्ही सांगा, IRBचे मालक कोण म्हैसकर म्हणू शकतात. थेट आणि IRBचा 100 कोटीचा प्रोजेक्ट होता, बरोबर आहे. हा थेट पाईपलाईनचं 500 करोड रुपयाचं काम कोण मालक आहे तुम्ही आम्हाला जरा सांगा. याचा मालक साहेब बावड्यातच होता असं आमचं प्रामाणिक मत आहे. अच्छा. कारण त्यांनी 2024 साली योजना, 14 साली आमदार होणार, मी निवडणुकीला उभारणार नाही, तिने योजना करून आणली. त्यावेळी सगळ्या योजनेमध्ये एनओशा नव्हत्या. त्यावेळी अमल महाडिक साहेब आमदार झाले आणि सगळ्या योजना आमचे त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळे एनओसी साहेब आपल्याला दिल्या. म्हणजे फॉरेस्टचे असेल सगळे A to Z एनओसी दिल्या. त्यानंतर ही योजनेमध्ये वारंवार आम्ही महानगरपालिकेमध्ये आवाज उठवला तर त्यांनी असं म्हटलं की ह्या लोकांना, कोल्हापूरच्या लोकांना पाणीच प्यायला द्यायचं नाही म्हणून हे सगळं आमच्यावर खोटं आरोप करत आहेत. मग 2024 ला त्यांनी तिथं साहेब अभ्यंग स्नान केलं. त्यानंतर आजपर्यंत पाणी कोल्हापूरच्या जनतेला आहे काय आहे एक साधा आमचा प्रश्न आहे. अजूनही पाणी नाही साहेब. 2024 ला ज्या मोटरी त्यांनी बसवल्या त्याचं पर्चेसिंग कधी झालं यात माहिती अधिकारामध्ये साहेब माहिती आहे, तुम्ही सुद्धा माहिती घेऊ शकता.
2024 ला ज्या ठिकाणी मोटरी बसवल्या 300 HP 4 मोटरी, त्या मोटरी यांनी बहादरांनी 2018 साली साहेब खरेदी केलेले आहेत. 2018च्या मोटरी आता आता 24 ला बसवल्या, म्हणजे 6 वर्षानंतर त्या मोटरी बसवल्यात. त्यानंतर टेक्नॉलॉजी बदलली, त्यानंतर बरेचसे प्रगत टेक्नॉलॉजी आली. ही जुनी टेक्नॉलॉजी बसून त्या मोटरी साहेब आता सगळ्या बंद पडायला लागलेत. त्यावेळी वारंवार आम्ही असेल, जयंत पाटील सर असेल, आम्ही त्यावेळी सभागृहामध्ये मागणी केली होती. हे सगळे इलेक्ट्रिक विषय आहेत, हे जंगलामधून गेलेले सगळे इलेक्ट्रिक खांब आहेत, त्यावेळी अंडरग्राऊंड करून घ्या म्हणून. आता मुश्रीफ साहेबांनी परवा सांगितलं, मुख्यमंत्र्यांना विनंती केली की 25 करोड रुपये अंडरग्राऊंड करण्यासाठी आम्हाला द्या म्हणून. मग त्यावेळी हिने का केलं नाही? त्यावेळी अंडरग्राऊंड केलं असतं. आता कुठं माकड अडकते, वटवागळू अडकते, सारखं साहेब ती मोटरी आमच्या बंद पडायला लागले. आणि जुन्या 6 वर्षापूर्वी खरेदी केलेली मोटरी आता तिची वॉरंटी गॅरंटी संपलेली आहे आणि आता परत म्हणतात सरकारनं आम्हाला मदत करावी. मग केंद्र शासनामधून एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आला आणि जर भाजप सरकारला त्यावेळी ही योजना बंद करायची असती, जर केंद्राने 1 रुपया इकडे पाठवला असता. पण मला नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारचं अभिनंदन करावं वाटतं. 100% पैसे त्यांनी साहेब महाराष्ट्र शासनाच्या पैशाच्या आधी इथं त्यांनी जमा केलेले होते. आणि म्हणून हिने चुकीच्या पद्धतीने साहेब हा सगळा जो टेक्निकली मुद्दे आहेत, त्यामध्ये एक साकवचा मुद्दा होता, ज्या ठिकाणी आपल्याला पाण्याच्या हे जातात, काय म्हणतो त्याला आपण, कॅनॉल जातात, त्या कॅनॉलवरनं ही पाईपलाईन न्यायची होती भोगावतीच्या या ठिकाणी. आणि सगळी जनरल लोक त्यावेळी गेलो. 2,55,00,000 रुपयाचं एक त्या कॅनॉलवरनं पाईप पास झालेलं टेंडर यांनी मंजूर केलेले, त्या पार्टीला पैसे दिलेलं होतं. PWDने त्याचं साहेब 21 लाख रुपये व्हॅल्युएशन केलं. आम्ही त्यावेळी तक्रार केल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टर कडून ते पैसे वसूल करण्यात आले आणि परत त्याला 21 लाख रुपये प्रमाणे बिल अदा केलं. आमचं त्यावेळी म्हणणं होतं, MGPनं हे टेक्निकली सँक्शन केलेलं आहे, ते टेक्निकली सँक्शन चौकशी परत करा आणि टेंडरची सगळी चौकशी करा. असे बरेच आयटम त्यांनी चुकीचे केले होते. असे साहेब 10 आयटम होते, म्हणजे जवळजवळ 25 करोड रुपये ह्या एका 2.5 कोटीचं कामचं व्हॅल्युएशन त्यांनी 25 करोड रुपये साहेब त्याला दिले होते मोबदला. म्हणजे हे चुकलेलं आहे साहेब. अशा पद्धतीनं त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. स्पायरल वेल्डिंग करायला पाहिजे होतं, ते केलेलं नाही. बेसमध्ये बुरमाचे लेवल करून पायपा ठेवायला पाहिजे होत्या, त्या केलेल्या नाहीत. कन्सल्टिंग तोच, मालक तोच, बिल करणारा तोच, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पण तोच, सगळं तोच होता. त्याला विचारायलाच कोण नव्हतं महानगरपालिकेमध्ये. म्हणजे सुरुवातीच्या काळच्या टप्प्यामध्ये जी काळजी घ्यायला पाहिजे होती, थेट पाईपलाईनचा एवढा मोठा प्रोजेक्ट आहे, ती काळजी ती थोडक्यात ती घेण्यात आलेली नाही. काळजी कशाला? जाणीवपूर्वक जर काही अशी एवढी मोठी योजना जाणीवपूर्वक भ्रष्टाचार करायचं डोळ्यासमोर ठेवून जर बिलं वाढवून लावून जर केली असेल तर तेही जनतेला कळायला पाहिजे, त्याची पण जरा चौकशी झालीच पाहिजे. दुसरा एक मुद्दा आपला एक हद्दवाढीचा आहे, तो अत्यंत महत्वाचा आहे. शहराला हद्दवाढ पाहिजे. शहर उभं वाढायला लागलंय, ते आडवं वाढणं गरजेचं आहे आणि शहराची ती गरज आहे. हद्दवाढ म्हणजे निवडणुकीपूर्वी हद्दवाढ होईल असं आमदार क्षीरसागर यांनी आश्वासन दिलं होतं आणि हद्दवाढ न होताच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. तर महाविकास आघाडीच्या लोकांचं असं म्हणणं आहे की ही जनतेची सरसळ फसवणूक आहे आणि याचा म्हणजे या जे काय फसवणुकीचा जो प्रसाद आहे तो निवडणुकीला मतदार दिल्याशिवाय राहणार नाही. मुळामध्ये हद्दवाढ ही झाली पाहिजे. या सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे, परंतु हद्दवाढच्या मध्ये येतात कोण हे जे जर आपण नजर टाकली मागच्या काही वर्षांमध्ये तर ते जरा असं खुलं होईल. हद्दवाढला कोण लोकप्रतिनिधी विरोध करतात आणि का करतात? तुम्ही बरोबर बोला साहेब. हे आडवं असं पसरलेलं नाही, उभं वाढतंय. आम्ही गुदमरतोय थोडक्यात. आज कोल्हापूर शहराचे तुम्ही जर बघितले रस्त्यांच्या मध्ये असणारं वाहतुकीची अडचण, अपार्टमेंट्स वाढायला लागल्यात, खरं रस्ते आहेत तीच आहेत आपली. शेवटी काय, हद्दवाढ ही काळाची गरज आहे, परंतु काही वोट बँक सांभाळण्यासाठी जे काही लोकप्रतिनिधी 2-3 लोकप्रतिनिधी हद्दवाढच्या म्हणजे ज्या एरिया त्यांच्यामध्ये येतात आणि ते विरोध करतात. खरं तर त्यांचे घर कोल्हापूर शहरात राजकीय विरोध आहे. हा, म्हणजे तुम्ही सांगू का 100% राजकीय. प्रत्येक जणाचं मत असं की माझ्या वेळेला ही ग्रामीण भाग अंगावर घ्यायचा नाही. प्रत्येकाला असं वाटतंय ही राहायला सगळी कोल्हापुरात, ह्यांची पोरं बाळ कोल्हापुरात, ही हॉस्पिटल्सला कोल्हापुरात, जिल्हा परिषद कोल्हापुरात, पंचायत
समिती कोल्हापुरात सगळं लोड या शहरानं घ्यायचं, कोल्हापूर महानगरपालिकेनं यांचं सगळं लोड घ्यायचं. आणि मग असं असताना हद्दवाढीला विरोध का? खरं तर ग्रामीणच्या अनेक लोकांशी आमचा संपर्क होतो. त्या लोकांना स्वतःहून वाटत असते नागरिकांना की तुम्ही खरंच आम्हाला घ्या. त्या ठिकाणी लोकांची दिशाभूल करण्याची भूमिका कोण घेते हे शोधले पाहिजे. लोकांना सांगितलं जातं नाही तुमच्या जमिनीत जातील, तुम्हाला अमुकच करतील, रस्त्यावरच आणतील. विषयच नाही. आम्ही महासभेमध्ये ठराव सुद्धा केला होता, पहिल्या 5 ते 7 वर्षामध्ये कोणालाही कुठल्याही पद्धतीचे कर सुद्धा लावायचा नाही. अशा पद्धतीने घरपाळा कुठलाही कर लावायचा नाही त्यांना. कृती समितीच्या माध्यमातून ज्या वेळी आम्ही सर्वजण हद्दवाढ झाली पाहिजे म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीला विनंती करायला गेल्यानंतर ज्या ठिकाणी बंटी पाटील साहेबांची सत्ता होती, सगळ्या पाचगाव आहे, शिरोली आहे, सगळ्या ग्रामपंचायतीत गेल्याबद्दल आम्हाला चुकीची वागणूक देण्यात आली. म्हणजे काय चुकीची वागणूक? त्यांनी गेल्यानंतरच आमचा जाहीर विरोध, जाहीर निषेध, चर्चाच करायचं नाही ठरवलेलं. अच्छा, आम्ही विनंती करायसाठी गेलेलो, हात जोडून विनंती करायला गेलेलो. पण प्रामुख्यानं मगाशी आदिल जसे म्हटले त्या पद्धतीनं नागरिकांच्या मनामध्ये हद्दवाढ झाली पाहिजे आहे. पण ठराविक राज्यकर्ते, त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणजे प्रमुख ज्याला आपण म्हणतो, त्यांनाच हे करायचं नव्हतं साहेब. कारण हद्दवाढ झाली तर 10 लाख लोकसंख्या होणार, 10 लाख लोकसंख्या झाली, केंद्रात हजारो कोटी रुपये येणार, त्याची डेव्हलपमेंट चांगली होणार आणि सगळं गुडविल त्या केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला जाणार. त्यामुळं कोल्हापूरचा विकास न झाला पाहिजे ही भूमिका त्यावेळी 15 वर्षी ज्यांनी सत्ता केली त्यांच्या ही भूमिका स्पष्ट आहे. आणि आता ह्या लोकांना साहेब समजले. ह्याचा निकाल 2024च्या परवाच्या विधानसभेच्या वेळी लोकांनी दाखवून दिलेला आहे की बाबा तुम्ही काही केलेलं नाही, आता तुम्ही जरा शांत बसा. यामध्ये बघा, हा हद्दवाढीचा प्रश्न गेले 50 वर्ष आहे. हद्दवाढ खरोखर 1 इंचही हद्दवाढ झालेली नाही. या अगोदरच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार असताना त्यांनी का केली नाही? पण आमच्या काळात निदान हद्दवाढीच्या संदर्भात आतापर्यंत आम्ही अनेक आंदोलनं केलीत. आता नाना म्हणले तसं कळंब्यामध्ये आम्ही सर्व हद्दवाढीसाठी काय नाही ते सांगतो ना, कळंब्यामध्ये आम्ही गेलो असताना ही कोण ही त्यावेळेचे असणारे तत्कालीन या आमदारांच्या सगळ्या समर्थकांनी अंगावर येऊन शिवीगाळ करून दंगा करून सगळं तिथलं आमचं प्रबोधन करायला गेलेलो सभा उधळली. असे प्रकार प्रत्येक गावात झालेत. आता आपण काय म्हटलं, पहिला 48 गावं होती, नंतर 24 गावं आलीत, नंतर आता 8 गावावरती आलं की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री दोन्ही यांचं मत आहे 27 वेळा जर पुण्याची हद्दवाढ होत असेल, सांगलीची होत असेल, पिंपरी चिंचवडची होत असेल, सगळ्या ठिकाणची हद्दवाढ झालेली आहेत, पण कोल्हापूरची झालेली नाही. त्यामुळे आता हे शहरालगतची 8 गावं या हद्दवाढीमध्ये घेतलेले आहेत. टप्प्याटप्प्यानं ही हद्दवाढ होणार आहे आणि यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत. आता काय झालं, 5-6 वर्ष निवडणूक झालेली नाही, बरोबर, 5-6 वर्ष निवडणूक झालेली नाही आणि निवडणुकीचं सुद्धा सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी निवडणूक घ्या म्हणून सांगितलं. हद्दवाढीची घोषणा अगदी 8 दिवसात 15 दिवसात होणार अशा स्टेजला आलेलं असताना, एकमत झाले असताना तवर निवडणूक आली. म्हणून टेक्निकली ती अडचण निर्माण झाली, म्हणून ती कुठेतरी हद्दवाढ पुढे गेली. पण निवडणुकीनंतर ही हद्दवाढ 100% या ठिकाणी होणार आहे. तुम्हाला जो विचारायचं आहे, 2017ला ज्यावेळी हद्दवाढीचा मुद्दा ज्यावेळी उपस्थित झाला होता आणि हद्दवाढ होणार होती, झाली होती, तेवढाच प्राधिकरणाचा मुद्दा त्यामध्ये आला आणि प्राधिकरणाचा एक 2017ला निर्णय झाला आणि ते प्राधिकरण झाल्यानंतर 42 गावाचा प्राधिकरण झालं आणि तिथल्या गावातला जे काय महसूल तो जमा करून मग त्या प्राधिकरणाने विकास करावा अशा पद्धतीची तरतूद काहीतरी कलम 42 वगैरे त्यामध्ये आहे. पण ठीक आहे, आता सुद्धा परवा सुद्धा विशेष नियोजन प्राधिकरणामध्ये 42 गावं याच टप्प्यावर घातली गेली. म्हणजे हद्दवाढीसाठी काय सरकारकडून अडचण होते काय त्याला, म्हणजे नक्की यात नाही, सरकारकडून यामध्ये कुठलीही अडचण होत नाही. ज्या वेळेला बघा, प्रत्येक पक्षाचे प्रत्येक नेतृत्व करणारे आमदार त्या ठिकाणी तालुक्याचे आमदार आहेत. ही मुंबईत बैठक एक झाली आमच्या सर्वांची, नाना तुम्ही पण होता बैठकीला, मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती आणि हा मार्ग काढायचा. त्यावेळेला असं ठरलं की हद्दवाढ ज्या वेळेला करायची होती त्याच्या अगोदर आपण प्राधिकरण या ठिकाणी आहे, सरकार हद्दवाढीच्या बाजूने आहे. मग अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं, कोल्हापुरात येऊन सांगितलंय की हद्दवाढ झाली पाहिजे. देवेंद्रजींनी सुद्धा सांगितलेलं आहे की हद्दवाढी कुठल्याही परिस्थितीत झाली पाहिजे. त्यामुळे दादाने तर ती भूमिका घेऊन बैठका सुद्धा लावल्यात. त्याचा सकारात्मक तुम्हाला आंबेडकर साहेबांनी सुद्धा अगदी परवा निवडणूकच कोर्टानं अचानक जानेवारीच्या आत ही निवडणूक घोषित केली. स्थानिक स्तराच्या निवडणुकीच्या मुळे मला वाटतं ही हद्दवाढ कुठेतरी थांबलेली आहे. नाहीतर राजेश क्षीरसागरांनी पण प्रयत्न केलेत आणि सगळ्याच लोकांनी, शहरातल्या ग्रामीण भागातल्या काही लोकांचं नेतृत्व करणाऱ्यांचा विरोध असू शकतोय, ते गैरसमज करायचं आणि आमच्यापासून लोकांना लांब करायचा प्रयत्न करायला लागलेत. पण तसं काही होणार नाही.
परवाच्या विधानसभेत दाखवून दिलेला आहे. आणि आता येणाऱ्या महापालिकेमध्ये 15% जरी त्यांची विरोधकांची निवडून आली तरी आम्ही काय सांगतो ऐकायला तयार आहे. धुळा उडणार आहे. पूर्ण चोपडा साहेब 100%. आता मी त्या प्रश्नाकडे येणारच आहे. म्हणजे आता काय की सत्ता महायुतीची आहे. साहजिक आता मोठ्या प्रमाणात महायुतीकडे तुमच्याकडे इनकमिंग तिन्ही पक्षामध्ये व्हायला लागलेलं आहे. विशेषतः शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये त्याचं येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. काही कमिटमेंट तुम्ही शेवटी हा नैसर्गिक भाग आहे तो द्यायलाच पाहिजे. कारण आता या टप्प्यावर कुणाला नाराज करून चालणार नाही. पण कमिटमेंट दिलेत. काही घरातल्या दोघा तिघांना कमिटमेंट दिले. म्हणजे तुमच्यासमोर एक मोठी कसोटी असणार आहे की बाबा आता जागा वाटप हा एक मोठा तिढा आहे. तर त्या जागा वाटपा संदर्भात तिन्ही पक्षांमध्ये किंवा ते सूत्र तुमचं कसं असणार आहे त्या राजकीय याला काही वळण लावण्याचं कारण नाही. कारण आमचे तिन्ही पक्षाचे नेते याच्यावरती चर्चा होऊन त्यांचं एकमत झालेलं आहे. पक्ष पातळी नेतृत्वाच्या पातळीवर हा विषय 100% एकमत झालेलं आहे एवढं आमच्या कानावर आहे. आणि महायुतीमध्येच निवडणूक लढायची आहे हे पण आम्हाला सांगितलेलं आहे. आता वरचे आमचे वरिष्ठांनी जे काही निर्णय घेतील तो मान्य करून आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करणार आहे. राष्ट्रवादी म्हणून तुमची भूमिका काय आहे? म्हणजे आम्ही आता जे काय माध्यमाच्या माध्यमातून प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जे ऐकतोय वाचतोय खरं तर ती वस्तुस्थितीच नाही. आम्ही महायुती होणार हे सगळ्या पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आधीच जाहीर केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री असतील काही उपमुख्यमंत्री ठिकाणी असतील. राष्ट्रवादीनं स्वबळावर लढण्यात आता काही ठिकाणी अडचणी असतील तिथं होईल. परंतु कोल्हापूर शहराच्या बाबतीमध्ये महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये धोरण फायनल आहे. महायुती म्हणून लढणार आहे. आम्ही राष्ट्रवादी खरं तर भाजप मोठा भाऊ म्हटलं जातंय, हे मधलं भाऊ म्हटलं जाते. खरं राष्ट्रवादी गेली 15 वर्ष आम्ही सत्तेमध्ये आहे. आणि आमचं 7 महापौर पक्षाच्या चिन्हावर झालेले आहेत. 10-11 चेअरमन झालेले आहेत पक्षाच्या चिन्हावर. स्थायी समितीचे उपमहापौर झालेले. तरी सुद्धा आम्ही सामंजस्यानं मुश्रीफ साहेबांनी काय सांगितलंय, आम्ही एकत्रित राहणार. आमची युती अभेद आहे. आणि आम्ही जे काय बसून शेवटी सत्ता महानगरपालिकेवरती महायुती होणं गरजेचं आहे सगळ्यांच्या दृष्टिकोनातून, शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि लोकांचे प्रश्न मार्गी महायुतीची सत्ता येण्यासाठी तुम्हाला जे काय करावं लागणार तुम्ही ते सगळं करणार. हो, आम्ही निश्चितपणानं शेवटी हे बघा, मी आता परत साहेब सांगतो की गेले 15 वर्ष या कोल्हापूर शहराच्या लोकांनी राष्ट्रवादीला आशीर्वाद दिलेला आहे. मुश्रीफ साहेबांच्या कामाला आशीर्वाद दिलेला आहे. आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. आता आम्ही सगळीच मागं आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो. आता सगळी आम्ही एकत्र आहे म्हणजे आमची शक्ती वाढली की नाही, आमची डबल शक्ती वाढली आहे. त्यामुळे निश्चितपणानं महायुती आम्ही निवडून येणारच. आणि राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेना युती होऊन सत्ता होणार आमची. दुसरे अत्यंत भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये मी सांगतो की हे आमचं एक मत आहेच. महायुती म्हणूनच निवडणूक लढवायची आहे. देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रकांत दादा असतील, आमचे खासदार धनंजय महाडिक असतील आणि यांच्या आपल्या या पक्षाचे दोन्ही मुख्यमंत्री वगैरे इथले आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, हे सगळे एकत्र बसून एक बैठक तशी झालेली पण आहे. युती करून लढायचं हेही फायनल झालेलं आहे. आता त्या तिकिटामध्ये जो काही वाटा आहे तो ठीक आहे. भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ आहे, 2 नंबरला शिवसेना आहे, 3 नंबरला राष्ट्रवादी आहे. आदिल फराज म्हणाले ते खरं आहे. मुश्रीफ साहेबांनी स्वतः परवा सांगितले की भारतीय जनता पार्टी हा नुसता कोल्हापूरचा काय राज्याचा आणि देशाचा पण मोठा भाऊ आहे सगळीकडे. आणि महापालिकेत युतीची सत्ता येणं का आवश्यक आहे? केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. त्यामुळे आम्हाला फंड मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात आणून पुढच्या 5 वर्षामध्ये या कोल्हापूरचा चेहरा बदलण्यासाठी आम्हाला ही सत्ता आता हवी आहे. आणि म्हणून आम्ही तिकीट वाटपामध्ये हे निश्चित कराय की आमच्याकडे 350 जणांनी अर्ज केलेत. 81 वार्ड आहे निवडून येणार आहेत. 350 जणांनी मागणी केली. शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात केली आहे, राष्ट्रवादीकडे पण आहे. आमच्या सगळ्यांची संख्या म्हणजे तर आता 500ची करावी लागते का काय महापालिका, अशा पद्धतीची एवढी मोठी उत्सुकता आणि भाजप आणि युतीकडं लोकांचा कल आहे उमेदवारी मागण्याचा. त्यामुळे तरी देखील किती जरी वाढले तरी आम्ही एकत्र बसून आम्ही सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं समान संधी देण्याचा प्रयत्न करू. काही जणांना तिकीट मिळणार नाही, पण काही जणांना आम्ही पक्षाच्या पदावरती काहीतरी नेऊ. आम्ही जिल्हा कमिटी आहेत त्या कमिट्यावरती त्यांना आम्ही त्या ठिकाणी स्थान देऊ, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देऊ. पण नाराजी होणार नाही, बडखोरी होणार नाही. हा तिन्ही पक्ष आम्ही त्या ठिकाणी कटाक्षानं आम्ही ते कंट्रोल करायचा निश्चितपणे प्रयत्न करू. आतापर्यंत जर इतिहास बघितला तर 15 वर्ष जे काही काँग्रेसनं हातात सत्ता घेऊन महापालिकेची वाट लावल्या, वाटोळं केलं, कुठलाही विकास केला नाही. आणि मग आता मात्र यांना सगळं
एकाच वर्षात 2 वर्षात 5 वर्षात सगळं बदलावं असं वाटतंय. हे तसं शक्य नाही. त्यांनी जे केलेलं नाही ते आम्ही एवढं केलंय, तोही प्रश्न विचारा, आम्ही काय केले ते सांगतो तुम्हाला. तुम्ही विचारणारच आहे. ते महापौर पदाचं जे आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो हे पहिल्यांदाच घडलंय यंदा की निवडणुकीच्या म्हणजे म्हणजे निकालानंतर महापौर पदाचं आरक्षण टाकलं जाणार साहेब, आहे. याच्यामध्ये काय झालं, सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला अचानक की 31 जानेवारीच्या आत सगळ्या निवडणुका घ्या आणि याचा सगळा अहवाल सादर करा, त्यामुळे गडबड झाली. गेले 5 वर्ष साहेब इलेक्शन झाली नव्हती, सगळं हे कोर्टामध्ये अडकलेलं होतं आणि अचानक सांगितल्यामुळे ही सगळ्या प्रोसिजरला साहेब वेळ लागला. आता नगरपंचायतचे इलेक्शन झाल्यानंतर जिल्हा परिषद इलेक्शन होणार होत्या, तर जिल्हा परिषदेच्या इलेक्शन मध्ये 50% कुठं ओबीसीच्या आरक्षणचे पुढे गेल्यामुळं ते सगळे परत फेर तपास करून तो जिल्हा परिषद निवडणुका पुढे गेल्या. त्याच्या आधी महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या मध्ये सगळ्या प्रोसिजर आमच्या मतदार यादी असेल, मतदार यादी तपासणी असेल, डिक्लेअर करणं असेल, आरक्षण असेल, हे महानगरपालिकेच्या मध्ये कुठेही उल्लंघन झालं नव्हतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे या निवडणुका जरा आपल्याला लवकर घ्यायला लागल्या, तसं यामध्ये सरकारला लवकर भूमिका घ्यायला लागली, त्यामुळे हे जरा पुढे मागे झाले. पण त्यात काय आता त्याच्यामध्ये टेक्निकली काय असा मुद्दा होणार नाही, चिठ्ठीमधनच आरक्षण निघणार आहे, चिठ्ठीमध्येच जाणार आहे. खरं कुठल्या तर पक्षाचा ज्यादा माणसं निवडून आल्या त्या पक्षाचा महापौर व्हावा म्हणून हे काय वेगळं काय होणार नाही, यामध्ये वेगळी हेराफेरी काय करताय होऊ शकत नाही साहेब. कसं होणार आहे, जनतेच्या समोर लहान मुलगा जाऊन तिथं चिठ्ठी काढणार आहे, तर तो काय साहेब त्या पक्षाची चिठ्ठी नाही, सगळ्या जनतेच्या समोर हे पारदर्शकपणे व्यवहार होणार आहे. त्यामुळे असं काही साहेब त्यांना वाटू नाही, महत्व द्यायचं काय कारण नाही साहेब. हे नाना म्हणते ते खरं आहे, 5 वर्ष निवडणूक झाली नाही. मग आता त्यानंतर कोर्टानं सांगितल्यानंतर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये पहिल्या निवडणुका नगरपालिकेच्या घ्यायला सांगितल्या, नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती घ्यायच्या, नंतर महापालिका घ्यायच्या, असं पहिल्यांदा ठरलं होतं. आणि त्याच पद्धतीने गेलं असतं तर निश्चितपणे हे आरक्षण अगोदर झालं असतं. त्याचा इश्यू करून किंवा त्याचं काहीतरी मुद्दाम केलंय असं म्हणण्याला काय अर्थ नाही. हे सगळं आता कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या परवानगीनं हे सगळं चाललेलं आहे. ते करण्यात कुठलंही लॉजिक नाही, फक्त उगाच ते पुढे गेलं असं ह्याच्या आधी कधी झालं नाही. लॉजिकच लॉजिक काय लॉजिक आहे, काय ह्याच्यामध्ये लॉजिक हेच आहे की ह्याच्या आधी झालं नाही आणि आता हे कसं झालं म्हणून काहीतरी दुसपूस लोकांचे गैरसमज करायचे, बदनाम करायला प्रयत्न करा, एवढं लॉजिक आहे, यात बाकी काही लॉजिक नाही. बरं, ठीक. मगाशी तुम्ही म्हणला की तुम्ही विकासाच्या संदर्भात बोलणार होता, तर हाही आरोप होतोय की 3-3.5 वर्ष महायुतीची सत्ता आहे आणि या 3.5 वर्षाच्या काळात एवढा अवधी मिळाला सुद्धा महाविकास काम म्हणजे तुम्ही जो निधी मिळाला हे तुम्ही सांगितलं, असं असताना तुमच्याकडून काय विकासाची कामं झालीत? खूप झालेत. शेकडो कोटी रुपयाचा फंड आणून वेगवेगळ्या ठिकाणची कामं, मग आज बास्केट ब्रिजचा आता मंजुरी झालेला आहे, या ठिकाणी एअरपोर्ट या ठिकाणी निर्माण झालेला आहे, रेल्वेच्या सुशोभीकरणासाठी 44 करोड रुपये या ठिकाणी आलेले आहेत, चित्रनगरीच्या ठिकाणी 44 कोटी रुपये आले, ती चित्रनगरी सुधारलेली आहे. या कोल्हापुरात अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रकांत दादांच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आलेलं आहे, मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातूून मेडिकल कॉलेज या ठिकाणी निर्माण झालेला आहे. याचबरोबर या महालक्ष्मी अंबाबाईचं तीर्थक्षेत्र विकास आराखडा 1450 कोटीचा आहे, तो मंजूर झालाय, त्याचे 143 कोटी रुपये आलेत, त्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. सर्किट बेंचचा प्रश्न एवढा मोठा होता, तो सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. या ठिकाणी जे प्रश्न 40-40 वर्ष प्रलंबित होते, रस्ते चांगले या ठिकाणी व्हायलेले आहेत, अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळं आणि केंद्राच्या आणि राज्याच्या योजनेतून लाखो लोकांना लाभ मिळाला आहे. आयुष्यमान भारत मधनं लाखो लोक लाभार्थी आहेत, मुद्रा योजनेतून आहेत, घरं मिळाले लोकांना, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या लोकांना बांधकाम साहित्य मिळालेलं आहे, संसार सेट बांधकाम काम मिळालं, हे सांगायला गेलं तर खूप आहे. पण तरी विरोधकांचा आरोप होतोय की बाबा एवढी सत्ता असून सुद्धा त्यांनी विकासाचं हेच विकास म्हणजे काय मला सांगा, विकास म्हणजे नाही म्हणायचं काय नाही. लाभार्थ्यांची यादी माझ्याकडे आहे, तुम्हाला देतो. कमीत कमी 12 लाख लोक शहरात आहेत, हे लाभार्थी आहेत वेगवेगळ्या योजनेतले. त्यांनी जरी मतदान केलं तरी कितीतरी मोठे आम्ही पोचलो जनतेच्या पर्यंत गेलो. आम्ही पोचलो नसतं तर विधानसभेमध्ये 10च्या 10 आमदार आमचे निवडून आले नसते. उत्तर आहे, साधं उत्तर आहे त्याला. त्यांचं डिपॉझिट जप्त व्हायची वेळ आली, जनतेनं त्यांना नाकारलेला आहे. यांना कळायला पाहिजे आता तुमचं सगळं संपलेलं आहे, तुम्ही आता घरात बसायची वेळ आलेली आहे, तरी शेवटची फडफड चालू आहे. आता एक शेवटचा प्रश्न आता तुम्ही आपल्या मगापासून जी चर्चा सुरू होती की तुमची 55-60 महापालिकेत सत्ता येणार हा तुमचा ठाम विश्वास आहे,
तुम्हाला आमच्या शुभेच्छा पण आहेत. तर समजा तुमची सत्ता महापालिकेत आली तर तुमची विकासाची ब्लूप्रिंट काय असणार आहे किंवा शहराच्या विकासाच्या दृष्टीनं तुमच्या समोर काय योजना आहे? शहराच्या विकासाचा अजेंडा प्रत्येकाचा तयार आहे. महायुतीचा निश्चितपणानं तयार आहे. पहिली हद्दवाढ ही 100% पहिल्या 2 महिन्यामध्ये हद्दवाढ करून या शहराला विस्तार करण्यासाठी ही महायुती प्रयत्न करणार आहे. तुमचं शिवसेनेचं काय, तुमचं डोळ्यासमोर काय चित्र आहे योजनेचं? पहिला मुद्दा जो आहे तो हद्दवाढीचा हा सगळ्यांचा कॉमन आहे. हद्दवाढ झाली, 10 लाख लोकसंख्या झाली की आपण स्मार्ट सिटीमध्ये जातो आणि केंद्रातून जो काही निधी लागला, हजारो करोड रुपयाचा निधी आपल्या कोल्हापूरला येणार आहे. त्याशिवाय विकास होणार नाही हे 100% खरं आहे. परवाच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब त्यावेळेचे होते एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला की बाबा कोल्हापूरचे रस्ते हे पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळं या ठिकाणचे रस्ते कॉन्क्रिटीकरणासाठी जो काही प्रस्ताव पाठवायचा आहे 450 करोड रुपयाचा प्रस्ताव आता त्यांच्याकडे पाठवलेला आहे. फ्लायओव्हर आता सगळ्यात मोठा तावडे हॉटेल पासून पंचगंगा कोल्हापूरचा जो बास्केट ब्रिज पासून तर पंचगंगा नदीपर्यंत हा सगळा दसरा चौकापासून असा पुढे गेला आहे. फ्लायओव्हरचा परवा DPR सँक्शन करण्यासाठी, टेक्निकली सँक्शनसाठी जी काही कंपनी नेमायची होती त्याचं टेंडर झालेलं आहे. तो एक नवीन प्रश्न आपला मार्गी लागतोय. पाणी प्रश्न आहेच. 15 वर्ष या जुन्या सरकारनं केलेली जी घाण आहे ती नक्कीच मला तुमच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जनतेला हात जोडून विनंती करायची आहे. 15 वर्ष तुम्ही त्यांना दिली, आम्हाला फक्त 5 वर्ष द्या. तुमच्या मनातील जे काय प्रश्न प्रलंबित आहेत ते मार्गी लावण्याचं काम नक्कीच शिवसेना म्हणून आम्ही ताकदीनं यावेळी भाग घेणार. आम्ही आता हद्दवाढ होईल, मग निधी येईल, हे होईलच. पण भारतीय जनता पार्टी निवडणुकीच्या अगोदरच आम्ही जनतेकडूनच जाहीरनामा आम्ही करतोय. जनतेकडूनच आम्ही त्यांचे सुझाव, त्यांचे काय असतील ते प्रश्न असतील ते आम्ही घेणार आहोत. निश्चित या कोल्हापुरामध्ये महत्वाचं म्हणजे IT पार्क होणं गरजेचं आहे. कारण आपली कोल्हापूरची मुलं पुणे, मुंबई, बेंगलोर अशा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये, बाहेरच्या राज्यामध्ये नोकरीसाठी जातात. त्यामुळे IT पार्कसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत आणि ते लवकरच, जसं अभियांत्रिकी महाविद्यालय, मेडिकल कॉलेज आलं तसं IT पार्क सुद्धा या ठिकाणी होईल. या कोल्हापुरात वर्षानुवर्ष अनेक उपनगरामध्ये ड्रेनेजची समस्या मोठी आहे. पूर्णपणे ड्रेनेज लाईन झालेली नाही. ती ड्रेनेज लाईन पण 100% आम्ही पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करू. आणि फ्लायओव्हरचा हे नाना म्हणजे खरं आहे, 9 ठिकाणी फ्लायओव्हर कोल्हापुरात व्हावीत असा प्रस्ताव आम्ही नितीन गडकरींच्याकडे ऑलरेडी आम्ही दिलेला आहे. आता त्यामध्ये रंकाळवेश पासून ते फुलेवाडीच्या अलीकडे DMartच्या पुढे तिथं मोठा नाही म्हणूनच ते रस्ते कोंडी बघून अशा काही 9 ठिकाणी शहरातली काढल्यात. तिथं फ्लायओव्हर होणे गरजेचं आहे. ते निश्चित होतील. आणि कोल्हापूरची जी वाहतूक म्हणजे हद्दवाढ न झाल्यामुळे वाहनं वाढलीत, माणसं वाढलीत आणि रस्त्याचं रुंदीकरण झालं नाही म्हणून गर्दी चेंगराचेंगरी झाल्या. त्याला आता पर्यायी मार्ग आहे, फ्लायओव्हर होणे गरजेचं आहे. फुटबॉलचा खेळ तर आपल्या इथं आहे. फुटबॉलला आतापर्यंत प्रत्येक जण बोलत आल्यात. आम्ही सुद्धा अटल चषक फुटबॉलचं भरवतो. फुटबॉल प्रेमी वेडे आहेत आणि खरोखरच देशात इतक्या चांगले कुठं स्पर्धा होत असतील, टुर्नामेंट होत असतील, हे कोल्हापूर त्यातलं एक आहे. तुम्ही स्वतः फुटबॉल खेळाडू राहिलेला आहात त्यामुळे तुम्हाला त्याचा अनुभव आहे. त्यामुळे खेळाडूंच्या साठी सुद्धा यांच्यासाठी आपल्याला अधिक त्यांना सुविधा देण्यासाठी अकॅडमी फुटबॉलची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागरने तो मंजूर झालेला आहे. ते त्यात विशेष प्रयत्न करायला आलेले आहेत. जे आज सर्किट बेंच आहे ते खंडपीठ होण्यासाठी आमचा लवकरात लवकर प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे. धन्यवाद. आपण सकलमच्या मंचावर आलात, आमच्याशी मन मोकळेपणानं संवाद साधला, विविध प्रश्नांना उत्तरे दिली. मी आपला आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. सकलमला धन्यवाद.